नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्य ही नंदिनीला विचारते जीवाचे ऑफिस कसे सुरू आहे। तेव्हा नंदिनी तिला उत्तर देते, जीवा ही कुठलेही काम मन लावून करतात, फक्त चिंताच वाटते की बाबांनी त्यांना हे काम जबरदस्तीने करायला लावले आहे। तर तिकडे आपण पाहतो रम्या आणि वसुंधरा लॅपटॉपला तो पेन ड्राईव्ह लावून तो व्हिडिओ पाहू लागतात। तर त्यामध्ये त्यांना काव्य दिसते व त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही जीवाचा दुपारच्या जेवणाचा डब्बा घेऊन गेलेली असते आणि तिला पाहिल्यानंतर जीवा देखील आश्चर्यचकित होतो आणि नंदिनी बोलते, मी तुमच्यासाठी डब्बा घेऊन आले आहे, चला आता जेवण करून घ्या। आणि त्यावेळेस त्या ठिकाणी बाबा येतात आणि बाबा बोलतात, आपल्या ऑफिसमध्ये कॅन्टीनमध्ये खूप चांगले जेवण मिळत आहे, त्यामुळे तू यापुढे ऑफिसमध्ये डबा घेऊन येण्याची काहीही गरज नाही। आणि तेव्हा नंदिनी आणि जीवा दोघेही अवाक होऊन बाबाकडे पाहू लागतात। तर आपण पाहतो पार्थ हा काव्याला आपल्या हाताने जेवण भरू लागतो आणि बोलतो, लग्नामध्ये मी तुम्हाला असा घास भरवला नाही, त्यामुळे त्याची परतफेड मी आता करत आहे। माझ्या बायकोला मी माझ्या हाताने जेवण भरवत आहे। आणि तेव्हा काव्य आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात। आता येणाऱ्या भागामध्ये रम्या आणि वसुंधराला काव्याचा जीवाच हा बॉयफ्रेंड आहे हे सत्य समजणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।